रत्नागिरीमध्ये महायुतीनं एक हाती सत्ता स्थापन केलेली आहे। या ठिकाणी वर्चस्व महायुतीचं बघायला मिळतं। एकूण 56 जागांपैकी 49 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। रत्नागिरी जिल्हा परिषदेवर महायुतीनं एक हाती कब्जा केलेला आहे। 56 पैकी 49 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। या विजयामध्ये शिवसेनेचा मोठा वाटा आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांचा हा जिल्हा आणि या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठं यश महायुतीला मिळालं। ठाकरे गटाला 6 जागा जिंकता आलेल्या आहेत। रत्नागिरी जिल्हा परिषदेवर महायुतीनं निर्विवाद वर्चस्व हे राखलेलं आहे। महायुतीनं 56 पैकी 49 जागांवर कब्जा मिळवलेला आहे आणि यामध्ये शिवसेनेचा मोठा वाटा आहे। या विजयात शिवसेनेचा मोठा वाटा, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा हा जिल्हा, उदय सामंत यांची ताकद जिल्ह्यामध्ये दिसलेली आहे। तर ठाकरे गटाला 6 जागांवर समाधान मानावं लागलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रवींद्र कोकाटे आपल्यासोबत जोडलेले आहेत। रवींद्र, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महायुतीनं एक हाती वर्चस्व राखलेलं आहे। 56 पैकी 49 जागा जिंकलेल्या आहेत। काय नेमकी वैशिष्ट्ये होती? महायुतीनं या ठिकाणी कशा प्रकारे प्रचार केला होता? जगदीश, जर आपण पाहिलं तर निकाल लागायच्या आधी सगळ्यांचं लक्ष होता तो कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यावरती। अशा काही तुळशीच्या लढती होत्या, मात्र निकालानंतर हे स्पष्ट झालेलं आहे की एक हाती विजय मिळवता आलेला आहे। याचं प्रमुख कारण म्हणजे एकनाथ शिंदेंच्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जो दौरा झाला होता, कोकण दौरा, आणि या दौऱ्यामध्ये जवळपास 3 सभा मेळावे झाले होते। चिपळूणमध्ये झाला होता, रत्नागिरी आणि कणकवलीमध्ये त्यांची सभा मेळावा झाली होती। या सभा मेळावे झाल्यामुळेच कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जे उमेदवार आहेत यांना निवडून दिले होतं। या एकूण 56 जागांवरती 56 जागांपैकी जवळपास 40 शिवसेनेचे उमेदवार आहेत ते निवडून आलेले आहेत। आणि त्यानंतर पाठोपाठ जर आपण बघितलं तर ठाकरे गटाचे जवळपास 6 आणि त्याच्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी गटाचे 5। काही ठिकाणी आपण जरी म्हटलं की 49 जागा महायुतीने मिळवलेल्या आहेत विजयी म्हणून, मात्र काही ठिकाणी महायुतीतल्या अजित पवार गटाला बाजूला ठेवलं होतं आणि बाजूला ठेवल्यामुळे तितकासा परिणाम आहे तो शिंदे गटावरती झालेला नाही आहे। आपण जर बघितलं तर 40 जागा त्यांच्या विजयी झाल्या होत्या। नक्कीच या विजयाचं श्रेय जात आहे उद्योगमंत्री उदय सामंत। मास्टर माइंड गेम खेळला आणि एकदम स्लो पद्धतीने गनिमी कावानी ही निवडणूक आहे ती उदय सामंतांनी जिंकलेली आहे। जिल्हा परिषदेवरती नक्कीच शिंदे गटाचं वर्चस्व असणार आहे। भाजप कुठेतरी पाठी पडलेली आहे आणि भाजपला 4 जागांवरती विजय मिळवलेला आहे। जी जगदीश, मात्र रवींद्र, काय नेमका गनिमी कावा होता उदय सामंत यांचा? प्रचारामध्ये कशा प्रकारे त्यांनी हा गनिमी कावा खेळला होता? जगदीश, जर आपण बघितलं तर गेल्या नगर परिषद आणि नगर परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेस सुद्धा काही ठिकाणी त्यांना रिस्क वाटत होती। त्या ठिकाणी अजित पवार गटाला बाहेर टाकलं होतं, त्यांना वैयक्तिक लढण्यासाठी सांगितलं होतं आणि रिपाई भाजप आणि शिंदेची शिवसेना हे एकत्र झाले होते। त्यानंतर त्यांच्या उदय सामंतांच्या प्रॉपर रत्नागिरीमध्ये सुद्धा पक्षांतर्गत बंडखोरी झाल्या, मात्र या बंडखोरीला उदय सामंत कुठेही कमी पडलेले नाही आहेत। त्यांचेच उमेदवार निवडून आलेले आहेत। अशा प्रकारे मास्टर माइंड गेम आहे तो उदय सामंत यांनी परत एकदा रत्नागिरी जिल्ह्यावरती वर्चस्व आहे असं हे सिद्ध केलेलं आहे। जगदीश, धन्यवाद रवींद्र दिलेल्या या माहितीबद्दल। तर रत्नागिरीमध्ये महायुतीनं एक हाती वर्चस्व ठेवलेला आहे। ठाकरे गटाला 6 जागांवर समाधान मानावं लागले, तर महायुतीचे एकूण 56 पैकी 49 उमेदवार हे विजयी झालेत।